जे व्यासपीठावर जे वडीलधारे नागरिक उपोषणाला बसले ते, त्यानंतर इथे जमलेले सगळे पदाधिकारी, सगळे आमचे अधिकारी बांधव आणि तुम्ही सगळे जमलेले माझे प्रिय सेवेवासी. तर या ठिकाणी उपोषण तुमचं जे साथ दिलेलं चालू झालेलं आहे. उपोषणाला बसायच्या अगोदरच इकडचे जे डेलिगेशन होतं माझ्या कार्यालयात आलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की तुमच्या उपोषणाची आम्ही दखल घेतलेलीच नाही. बऱ्याच जणांना असं गैरसमज झालेला आहे की उपोषणाची दखल उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतलीच नाही. तुमच्यातले जे उपोषण करणारे होते किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते ते ऑलरेडी माझ्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांच्याबरोबर माझी चर्चा पण झाली होती आणि त्यांनी सांगितलं पण होतं आम्हाला की आम्ही उपोषणाला बसत आहोत. त्यामुळे तुम्ही असा कृपया गैरसमज करू नका की उपविभागीय अधिकारी किंवा प्रशासनाने आमच्या आंदोलनाची उपोषणाची दखलच घेतली नाही. मी रोज तिथलच्या प्रतिनिधींची 1 तास 1.5 तास बोलते. दिनेशजी बरोबर रोज बोलत नाही ना, तुमच्याबरोबर एकदा बोलू, इतरांबरोबर बोलतो. याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या उपोषणावर लक्ष देऊन नाही आहे किंवा मी दखल घेतलेली नाही, प्रशासनाने दखल घेतलेली नाही. तर आम्ही सर्वतोपरी दखल घेतलेली आहे, सर्व यंत्रणांना पण कळवलेलं आहे. पूर्णपणे आम्ही या आंदोलनावर उपोषणावर देखरेख करून आहोत. त्यामुळे ही नकारात्मकता कोणीही बाळगू नये की आम्ही उपोषणाची दखल घेतलेली नाही. दुसरं, बऱ्याच जणांकडून असं इथून प्रेरित होत आहे की सेवलीचा प्रस्ताव जाणून बुजून पाठवला नाही प्रशासनाने. तर हे बघा, नेरचा प्रस्ताव द्या, ठीक आहे, परंतु शासनाने काय नेर लगेच डिक्लेअर केलं नाही. तर त्याच्यावर काय केलेलं आहे की इतर जर कोणाचा अजून हरकती असतील, काही अजून निवेदनं असतील, सूचना असतील, ती मागवण्याची संधी दिलेली आहे ना. येते का लक्षात? म्हणजे 15 दिवसाचा ऑब्जेक्शन पिरियड दिलेला आहे आपल्याला, हरकतीचा कालावधी दिलेला आहे, डिक्लेअर केलं आहे का शासनाने. हे त्याच्या मागचा हेतू तुम्ही लक्षात घ्या. हेतू काय शासनाचा की कोणाचा जर व्हॉइस राहिला असेल, कोणाचं जर सूचना हरकती राहिल्या असतील तर त्या हरकती फायनल डिसिजन होण्याच्या अगोदर शासनापर्यंत याव्यात म्हणून हा 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. जर असं असतं तर मग आम्ही हरकतीचा कालावधी कशाला ठेवला असता? ठेवला नसता ना. त्यामुळे कृपया हा दुसरा जो तुमचा गैरसमज आहे की जाणून बजून आम्ही सेवली या शहराला किंवा या गावाला आम्ही डावलतोय, तर असं अजिबात नाही. आम्हाला त्याच्यातून काय मिळणार आहे? प्रशासकीय अधिकारी म्हणून मान्य जिल्हाधिकारी आहेत, मी आहे, तहसीलदार आहेत, यातून आम्हाला काय साध्य होणार आहे? त्यामुळे कुणीही असं मनामध्ये दुजा भाव बाळगू नका की सेवलीला आम्ही जाणून बुजून नाकारतो. आम्ही रीतसर 15 दिवसाचा हरकतीचा कालावधी दिला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त हरकती ह्या सेवलीच्या प्राप्त, हे मी ऑन कॅमेरा बोलतो. ठीक आहे, किती आकड्यामध्ये पडायचं नाही आपल्याला, आकड्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. सगळ्यात जास्त म्हणतोय ना मी, पर्सेंटेज मी सांगतो 99% हरकती सेवलीच्या आहेत. तर आता होणार काय? आता ते एक सांग. हरकतीच्या बाबतीत आता अहवाल आमच्यामार्फत जाणार आहे. तर या सगळ्या ज्या हरकती आहेत, दिनेशजींनी जे 5 ते 7 मुद्दे आम्हाला सांगितले, ते मुद्दे आम्ही त्या आमच्या हरकतीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये आम्ही कोट करणार आहोत. त्याच्यात लिखितमध्ये आम्ही त्या अहवालामध्ये घेणार आहोत आणि ते आम्ही शासनाला कळवणार आहोत. कुठले मुद्दे? तर त्यांचा पहिला मुद्दा होता आंदोलनाचा. आंदोलनाचा मुद्दा आम्ही त्याच्यामध्ये दाखल करतो. अगोदर पण आंदोलन झालं होतं, आत्ता पण 7 जुलैपासून आंदोलन चालू आहे. ह्या आंदोलनाचा मुद्दा आम्ही अहवालामध्ये दाखल करणार आहोत. त्यानंतर ज्या 99% हरकती तुमचे निवेदन आले ईमेलच्या मार्फतून किंवा डायरेक्टली माझ्या ऑफिसमध्ये आले, तहसील मार्फत आले, ते सगळ्या हरकती सूचना आम्ही ॲज इट इज शासनाकडे पाठवणार आहोत. कुठल्याही सेवलीचं निवेदन आम्ही दाबून ठेवणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या हरकती सूचना जेवढ्या आलेल्या त्या शासनाकडे जाणार आहेत. दुसरा मुद्दा. त्यानंतर इथालच्या सोयी सुविधांबद्दल जे 4-5 मुद्दे पुढचे त्यांनी सांगितले मला. सेवलीमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे पंचक्रोशीमध्ये, 17 मेंबरची ग्रामपंचायतची बॉडी आहे. त्यानंतर सेवलीमध्ये पोलीस स्टेशन आहे, आरोग्य केंद्र आहे, उपबाजारपेठ आहे. निजामकालीन, जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की निजामकालीन तहसील कार्यालयाचा याला ऐतिहासिक वारसा आहे. हे सगळे 5 ते 7 मुद्दे सगळेचे सगळे मी माझ्या ऑब्जेक्शन रिपोर्टमध्ये कोट करून ते शासनाकडे पाठवणार. ही मी आणि जे तोंडी मला सांगण्यात आले ते आम्हाला पाठवणारच नाही. आता हे ऑन कॅमेरा बोल की जो सगळा तुमचे जे मुद्दे आहेत, निजामकालीन ऐतिहासिक वारसा, सर्वात मोठी ग्रामपंचायत, त्यानंतर उपबाजारपेठ,
पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र या सगळ्या मुद्दे जे फेवरेबल आहेत अप्पर तहसील कार्यालयासाठी हे सर्व मुद्दे